नमस्कार, मी पूर्वा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू. त्यासाठी प्रथम मी अर्धा किलो पॉलिश तीळ घेतले आहेत. ते एका पॅनमध्ये आपण चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत. तीळ मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत आणि सर्व तीळ एकदम टाकायचे नाही आहेत, थोडे थोडे करून आपण भाजून घ्यायचे आहेत. भाजताना तिळाचा रंग थोडा हलकासा ब्राऊन होतो. रंग बदलल्यानंतर आपण ते थोडेसे चावूनही बघायचे. जर चावताना ते कुरकुरीत वाटले म्हणजे तीळ आपले भाजून झाले आहेत. इथे आता तुम्ही पाहू शकता तिळाचा रंग थोडा बदलला आहे आणि आता मी ते थोडे चावूनही बघते. तर तीळ आता कुरकुरीत झालेले आहेत. मी आता गॅस बंद करणार आणि तीळ एका ताटामध्ये काढून घेणार. तीळ भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये पाव किलो किसलेलं सुकं खोबरं आपण मंद गॅसवर भाजून घेणार आहोत. खोबरं आपण खूप भाजणार नाही आहे. साधारण गरम झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. खोबऱ्याचा रंग बदलला नाही पाहिजे. खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण हे तीळ काढलेल्या ताटामध्येच काढून घ्यायचं आहे. मी घेतलेलं ताट छोटं पडलं आहे म्हणून मी आता ताट चेंज करते. मी मोठ्या ताटामध्ये आता हे सगळं परत काढून घेते. आता यामध्ये मी टाकणार आहे पाव किलो भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट. पण इथे मी शेंगदाणे खूप बारीक नाही वाटणार आहे. त्याच्यात थोडे चंक्स राहिले पाहिजे, म्हणजे दाणे राहिले पाहिजेत. आता त्यात टाकायची आहे एक छोटा चमचा भरून वेलचीची पावडर. आता हे सर्व जिन्नस आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आता लाडू तयार करण्यासाठी आपण गुळाचा पाक करणार आहोत. त्यासाठी एका खोलगट पातेलीमध्ये किंवा कढईमध्ये मी एक साधारण 3 ते 4 छोटे चमचे तूप टाकणार आहे. त्यात आता पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम मी चिकीचा गूळ टाकणार आहे. चिकीचा गूळ बाजारात वेगळा मिळतो. सर्व गूळ टाकल्यानंतर तो व्यवस्थित वितळेपर्यंत आपल्याला गूळ चांगला मिक्स करायचा आहे. गूळ वितळला आहे. आता त्याचा चांगला पाक झाल्यानंतर आपण तो कंटिन्युअस ढवळायचा आहे. पाकाचा थोडा रंग चेंज झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साधारण 3 चमचे मोठे चमचे साखर टाकणार आहोत. साखरेमुळे लाडू चांगले चमकदार बनतात. पाक रेडी झाला आहे की नाही ह्याची टेस्ट करायला आपण एका बोलमध्ये थंड पाणी घेणार आहोत. त्यात काही थेंब आपण गुळाचा पाक टाकणार आहोत. तो पाक आपण नंतर त्या वाटीवरतीच वाजवून बघायचा आहे. जर कडकडीत चांगला आवाज आला म्हणजे आपलं पाक रेडी आहे. तर पाक आपला रेडी आहे. तर गॅस अगदी मंद ठेवून आपलं जे मिश्रण आपण सगळं मिक्स केलेलं होतं ते ह्या पाकामध्ये आपण टाकणार आहोत. लाडवाचं सर्व साहित्य त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे की पाक सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लागला पाहिजे. सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर गॅसवरतीच आपण 2-3 मिनटं आपण व्यवस्थित ते ढवळून घेणार आहोत. लाडूचं मिश्रण वळण्यासाठी आता रेडी आहे. ते आता आपण एका ताटामध्ये थोडं काढून घेऊया. एका वेळी थोडंच काढायचं आहे कारण थंड झाल्यानंतर ते वळत नाही. लाडू वळण्यासाठी आपण तूप घेणार आहोत. थोडं तूप हाताला लावून आपण हे सारण हातात घेऊन गरम गरम लाडू वळायचे आहेत. हे मिश्रण गरम असेपर्यंतच आपल्याला लाडू वळता येतात. थंड झाल्यानंतर ते कडक होतं. त्यामुळे थोडे फास्ट हे लाडू पटापट वळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बाकीचे पण सर्व लाडू आपण वळून घेऊया.
सर्व लाडू वळून झाल्यानंतर पातेलीला हे जे चिटकून राहिलेलं मिश्रण आहे ते आपण पुन्हा गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे। गरम केल्यानंतर ते परत सुटतं व्यवस्थित आणि मग आपण त्याचे पुन्हा लाडू वळू शकतो। तर अशा प्रकारे सर्व लाडू माझे वळून झालेले आहे। वळून झाल्यानंतर आपण ते एका ताटामध्ये ठेवायचे आहेत थंड होईपर्यंत, नाहीतर ते एकमेकांना चिकटतात। थंड झाल्यानंतर लाडवांचा असा आवाज आला पाहिजे, म्हणजे आपले लाडू चांगले कुरकुरीत झाले। लाडू रेडी आहेत। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।